पण आज प्रत्येक जण म्हणजे अगदी मला अशोकरावांचं सुद्धा आश्चर्य वाटते. काल परवापर्यंत जागा वाटपामध्ये हिराहिरी भाग घेत होते. ही जागा आम्हाला, ही जागा तुम्हाला, ती ही पण पाहिजे, ती पण पाहिजे, ही आम्हाला, ती नको, ह्याना, हे सगळं ते करत होते. आणि आज असे अचानक असं काय घडलं की अशोकराव तिकडे जातात. त्यांना मला असं वाटतं राज्यसभेची आता जागा देत आहे, राज्यसभेची. हे प्रत्येक जण आपापलं बघतोय. मग माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे, माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे, अजून निवडणुकीला लांब आहे. पण शेतकऱ्याच्या घराकडे कोण बघतंय? स्वतःचं घर, माझं करिअर उद्या काय होणार? मला आता राज्यसभा मिळाली, पुढची 6 वर्ष मी मस्तपैकी राहीन. आणि पण शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे. त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जाऊन बघ, तो तुला काय शिव्या येतोय. तो नुसतं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये 1 लाख रुपये दिले म्हणजे कुटुंबाचं कल्याण होत नाही. ते कुटुंब उघड्यावरती पडतं. त्या शेतकऱ्याचे आई वडील असतात, बहीण भाऊ असतील, पत्नी असेल, मुलं असतील, ही सगळी उघड्यावरती पडतात. ही सगळी उघड्यावरती पडलेली कुटुंब, ही कुटुंब उद्या तुम्हाला जाब विचारणार आहेत की अबकी बार 400 पार सोडावं. माझा आमच्या घरातला करता करविता त्याने आत्महत्या केली, त्याची भरपाई जीव तर तुम्ही आणू शकत नाही, काय म्हणून आम्ही तुम्हाला मत देऊ? अशोक चव्हाण गेले असं म्हणतात की त्यांचा आदर्श घोटाळा वगैरे लपवण्यासाठी किंवा आणखीन असेल. कारण अजित पवारांवरती 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा, सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत अजितदादा तिकडे गेले. म्हणजे शेतकऱ्यांना कोणती गॅरंटी नाही, रोजीरोटीची गॅरंटी नाही. पण भ्रष्टाचारानं भ्रष्टाचार करा आणि भाजपामध्ये या, तुम्हाला आम्ही आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री करू, ही मोदी गॅरंटी आहे. ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे? ही मोदी गॅरंटी